शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, ती क्लिप मी ऐकलो स्वतः. हे त्याने स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं, मी स्वतः ऐकलं. जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची 3 नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही. मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच. झाल्याच्या नंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही. हे घडलं होळीमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक